पॉलिटेक्निकल सायन्स हिस्ट्री, एम.एड. PhD, 12 वर्ष B.एड कॉलेज अध्यापन, 2015 MPSC द्वारे डायरेक्ट सिलेक्शन। तर मी सौ शारदा मॅडमना विनंती करते, दुसऱ्याने तिसरा दिवा लावू, तिसऱ्याने चौथा दिवा लावू, चौथ्याने पाचवा दिवा लावू, पाचव्याने सहावा दिवा लावू, असे अनंत दिवे लावावे लागतील। एक वेळ अशी येईल की कोणत्या दिवाने कोणता दिवा लावलेला आहे हे माहीत होणार नाही, पण प्रकाश असेल सगळीकडे ज्ञानाचा, पण प्रकाश असेल सगळीकडे उज्ज्वलतेचा। पार्टिसिपेट केलेलं होतं। आबासाहेब के.पी. पाटील सरांना मी विनंती करते की त्यांनी अध्यक्षस्थान स्वीकारावे। धन्यवाद सर। तसेच प्रमुख पाहुण्यांनीही आपले स्थान स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करते। धन्यवाद मॅडम। यानंतर स्वागत, आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करणे हे आपली भारतीय संस्कृतीच आहे। नगाव केंद्रातील केंद्र प्रमुख सौ कमलाताई पाटील यांचे अनमोल मार्गदर्शन आम्हाला सतत लाभत असते व वेळोवेळी त्या आम्हाला सहकार्य देखील करत असतात। तर मी विनंती करते की सौ कमलाताई पाटील मॅडम यांचं स्वागत प्रिन्सिपल मॅडमांनी करावं, प्राचार्य सौ शारदा के. पाटील मॅडमांनी करावं। पण मला आनंद एका गोष्टीचा खूप आहे की माझी छोटीशी शाळा जी सुरू केलेली आहे याच्यामध्ये आम्हाला वाटलं की आपण ज्ञानसागर कुठेतरी उभा करावा, ज्ञानाचं प्रतिबिंब कुठेतरी उभं राहिलं पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू फुले यांचा वारसा कुठेतरी चालला पाहिजे। त्यांनी ज्यावेळी शिक्षणाचा सुरुवात केली, माणसाला शिक्षणाची जागा दाखवली, त्यासाठी त्यांनी किती कष्ट केलेले आहेत त्या मानाने आपण काहीच कष्ट करत नाही। त्यांना किती हाल सोसावे लागले आणि तेव्हा त्यांना कुठेतरी शिक्षणाची जाग आली आणि मग तेव्हा आपण शिक्षण ज्ञानरूपी सागराकडे वळालो। अशा याच्या कार्यक्रमामध्ये वर्षभर मनीषा मॅडमने जे सांगितलं, छोटे छोटी मुलं असतात, तर मॅडम
तुम्ही ज्या म्हटल्या ज्ञानाचा हा गोडाच आहे. अज्ञात बालक असतो, आपण ज्यावेळेस जन्माला येतो तेव्हा त्याची आई पहिल्यांदा त्याला संस्कार घडवते आणि त्यावेळेस तो येतो. आणि ही वस्तुस्थिती आहे, तुमच्या अभ्यासात आलंच असेल, कारण तुम्ही डायटच्या तुम्ही शिक्षण वर्षी किंवा शिक्षणाची सांगता कशी करायला पाहिजे हे तुमच्याकडे शिकायला मिळतं. आम्ही सगळे संशोधक असतो, PhD असतो, तुम्ही पण PhD आहात, पण ह्या मुलांना शिकवणाऱ्या शिक्षकाचीच खरी कला आहे. कारण ज्या चपाती लाटलेली असेल, तयार झाली असेल, तिला शेकवणं फार सोपी गोष्ट आहे, ते काम आपण करतो सगळे. पण यांना किती पीठ घेतलं पाहिजे, किती पाणी घेतलं पाहिजे, चपाती तयार होईल, हे सगळं काम ह्या लहान मुलांना करावं, यांना शिकवणं फार कठीण आहे. अशा या परिस्थितीमध्ये आणि त्यातल्या त्यात अजून दुसरं की आपण जे संस्कार केलेले, आता दुसरं जे माध्यम आहे, आपण त्याचा मार्ग बदलाय. सगळे आईवडील माझ्या सकट कोणीही इंग्लिश मिडियम शाळेमध्ये शिकलेले नाही आणि पुन्हा आपण त्यांना इंग्लिश मिडियममध्ये टाकलं म्हणजे त्यांचं भाषांतर बदललं. आपली घरची भाषा वेगळी, आपल्या जातीप्रमाणे आपलं बोलणं वेगळं. उदाहरणार्थ आमचे राजस्थानी आहेत काही विद्यार्थ्यांचे पालक, त्यांची भाषा वेगळी आणि त्यांना पुन्हा हे आपलं नवीन पांघरूण म्हणजे इंग्लिश मिडियम. आता या इंग्लिश मिडियममध्ये माझा जो अभ्यास आहे तो आता बघतोय इंग्लिश मिडियम गावोगावी पाहिजे त्या गल्लीमध्ये तुम्हाला इंग्लिश मिडियमचा बोर्ड दिसेल. हे सगळं वस्त्र आहे. शरीर मात्र आपलं मराठी माध्यमाचं आहे, शरीर मात्र आपल्या जाती धर्माचं आहे, शरीर मात्र आपल्या संस्कृतीचं आहे. पण हे आपण वस्त्र परिधान केलेलं आहे इंग्लिश मिडियमने. या इंग्लिश मिडियमच्या वस्त्राला कलाकुसर कशी करू आम्ही तर ते आपलं दिसेल. नाहीतर आपण रेडीमेड कपड्यासारखं इंग्लिश मिडियम हे रेडीमेड झालेलं आहे. या आहे कारण मी जे काय बोलणार ते त्या पालकांना चांगल्या प्रकारे समजेल. अशा प्रकारचे कार्यक्रम ज्यावेळेस बक्षीस वितरण किंवा पारितोषिक वितरण कार्यक्रम घेतला जातो, याच्या मागचा मूळ उद्देश हा आहे की ह्या शाळेत वर्षभर अध्यापनाबरोबरच इतर कोणकोणते कार्यक्रम राबवले जातात, ते कशा प्रकारे घेतले जातात याची माहिती पालकांना होते. आणि मुलांना जसं मॅडमने सांगितलं की सुप्त गुणांना वाव मिळतो. मग सुप्त गुण म्हणजेच काय की आपण ज्या वेळेस शाळेत फक्त अध्यापनाचं कार्य चालतं असं नाही. आज आपण बघितलं, आज जगात वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत, वेगवेगळ्या गोष्टींना प्राधान्य मिळत आहे आणि म्हणून मार्क आपण जे पहिल्यांदा करत होतो, सर्वप्रथम आपण काय करायचो, स्कॉलर मुलगा पाहिजे, खूप सारे मार्क पाहिजे. तर याच्यापासून आज आपल्याला कुठेतरी नवी दृष्टी मिळालेली आहे की डॉक्टर, इंजिनियर या क्षेत्रापेक्षाही इतर अनेक क्षेत्र आज आपल्यासाठी उपलब्ध आहे. आणि त्या सगळ्यांची पायाभरणी ही आपले लहान मुलं जेव्हा शाळेत जातात, अगदी नर्सरीत मुलं असतात तेव्हापासून केली जाते. वेगवेगळे कार्यक्रम जेव्हा घेतले जातात त्यावेळेस त्या मुलांना कोणाला गाणं म्हणायला आवडतं, कोणाला नृत्य करायला आवडतं, कोणाला चित्र काढायला आवडतं किंवा इतर काही गोष्टी आहेत, कोणाला वाचनाची आवड असते. ह्या सगळ्यांना त्याच्यासाठी पोषक वातावरण